नसरापूर घटनेतील आरोपीला हाल हाल करून संपवावं, राज ठाकरेंची मागणी। तर राज ठाकरेंकडून लोकांना चिथावणी दिली जाते। गुन्हा दाखल करण्याची असीम सरोदेंची मागणी। लैंगिक शोषण आणि अत्याचार प्रकरणातील आरोपींना पॅरोल देऊ नये, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे कॅबिनेट बैठकीत निर्देश। नसरापूरच्या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांचे विधी व न्याय विभागाला निर्देश। नसरापूर प्रकरणावरून सुप्रिया सुळेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। राज्यातील लैंगिक अत्याचाराच्या घटना निंदनीय, तर शक्ती कायद्याची अंमलबजावणी केल्यास स्वागत, सुप्रिया सुळेंनी केलं स्पष्ट। बंधू अशोक करातला 4 दिवसांची पोलीस कोठडी। शिर्डीतल्या जमीन खरेदी आणि अवैध सावकारी प्रकरणी 9 मे पर्यंत पोलीस कोठडी। इतर 2 आरोपींचाही जामीन अर्ज फेटाळला। मुंबई महानगरपालिकेकडून 87,347 बनावट जन्मपत्रांचं वाटप। भाजपचे नेते किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायला ममता बॅनर्जींचा नकार। आम्हाला हरवलं गेलंय म्हणत भाजपवर केली टीका। आणि सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण सुरू। सोनं 800 तर चांदीच्या दरात 4,000ची घसरण। सोन्याचे दर जीएसटी सह 1,52,000वर। लेखी परीक्षेत खासगी प्रकाशकाच्या पुस्तकातील 85 प्रश्न जसेच्या तसे आल्याचा आरोप केला जातोय आणि त्यामुळे या प्रकारामुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये संताप उसळलाय। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि सुप्रिया सुळेंनी ट्विट करत सरकारवर हल्लाबोल केलाय। प्रश्नपत्रिकेमधील 100 पैकी 85 प्रश्न हे एका खासगी क्लासच्या प्रश्नपत्रिकेत आधीच असल्याचा आरोप केला जातोय। SRPFने घेतलेल्या परीक्षेतला पेपर आधीच अनेक टेलिग्राम अकाउंट्सवर प्रसिद्ध झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आणि याबाबतचा दावा करणारा एक व्हिडिओ समोर आला। या व्हिडिओमध्ये या पुस्तिकेतील 100 पैकी 85 प्रश्न या परीक्षेत आल्याचा दावा या तरुणाने केल्याचा आपण बघतोय। ते पुस्तक कुठलंय हे देखील तो समजून सांगतो की याच पुस्तकातनं 85 प्रश्न जे आहेत उत्तरासकट, म्हणजे 85 प्रश्न जे त्या प्रश्नपत्रिकेत आलेले होते आणि आधीच ही प्रश्नपत्रिका जी होती ती टेलिग्रामवरती व्हायरल झाली होती। त्याच्यात कॉपी पेस्ट खूप आहे त्या परीक्षेत, त्यामुळे कॉपी पेस्ट परीक्षेचा पेपर असू शकत नाही। परीक्षेचा पेपर हा पारदर्शकच असला पाहिजे आणि तो मेरिटवरच असला पाहिजे। त्यामुळे या गोष्टी माझ्या निदर्शनात आणून दिलेल्या आहेत। आमची अपेक्षा आहे की प्रत्येक परीक्षा ही फेअरच असली पाहिजे। याबद्दल काही महत्त्वाचे मुद्दे आपण जाणून घेऊयात। SRPF दौंडच्या लेखी परीक्षेत खासगी प्रकाशकाच्या पुस्तकातील 85 प्रश्न जसेच्या तसे असल्याचा आरोप जो आहे तो केला जातोय। त्यामुळे या प्रकारामुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये संताप उसळला आहे आणि खासगी पुस्तकातून 85 प्रश्न जसेच तसे या प्रश्नपत्रिकेत आलेले होते। प्रश्नांची क्रमवारी ही तंतोतंत समान होती। उत्तराचे पर्यायही बदल न करता वापरण्यात आले। महाराष्ट्र पब्लिकेशनच्या सराव संचावर संशय व्यक्त केला जातोय। याविषयी राज्याचे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी काय ट्विट केलंय, काय त्यांनी एक्स वरती पोस्ट टाकली बघा। त्यांनी म्हटलंय की राज्यात स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांच्या आयुष्याशी सरकार अक्षरशः खेळ करते। आता हे उघडपणे दिसून आलंय। महाराष्ट्र पोलीस भरतीतील SRPF गट 5 दौंड इथल्या लेखी परीक्षा म्हणजे पारदर्शकतेचा विनोदच ठरला। तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी प्रश्नपत्रिका तयार करावी अशी अपेक्षा असताना 100 पैकी तब्बल 85 प्रश्न एका खासगी प्रकाशकाच्या पुस्तकातून जसेच्या तसे उचलले गेले। मग ही परीक्षा होती त्या पुस्तकाची ओपन बुक टेस्ट, ही चूक नाही, ही व्यवस्था ढासळल्याची स्पष्ट निशाणी आहे। पोलीस भरतीसारख्या संवेदनशील प्रक्रियेत असा प्रकार घडतो म्हणजे आतूनच कुठेतरी साखळी जुळलेली आहे का असा प्रश्न निर्माण होतो। सरकारकडून केवळ घोषणा आणि जाहिराती, प्रत्यक्षात तरुणांच्या भविष्याशी खेळ सुरूच। 3,977 मुलांनी प्रामाणिकपणे मेहनत करून ही परीक्षा दिली। त्यांच्या स्वप्नावर असा
पाणी फेरणाऱ्यांना वाचवायची की जबाबदारांना शिक्षा द्यायची, हा निर्णय आता सरकारने घ्यायचा आहे. अन्यथा पारदर्शक भरती हा शब्द केवळ पोस्ट पुरताच म्हणजे पोस्टर पुरताच उरेल. आणि आता एक महत्त्वाची या संदर्भातली एक ब्रेकिंग न्यूज हाती येताना दिसते, ती आपण जाणून घेऊयात. राज्यात स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांच्या आयुष्याची सरकार म्हणजे ही परीक्षा झाल्यानंतर 4 ते 5 तासांनंतर ही बाब जी आहे ती समोर आलेली आहे. आमच्या प्रश्नसंचातून सलग 85 प्रश्न घेण्यात आले असं प्रकाशकांचं म्हणणं आहे. दरम्यान ज्या पुस्तकातील 85 प्रश्न घेण्यात आलेले आहेत त्या पुस्तकाच्या संपादकांनी सर्व आरोप फेटाळत चौकशी करण्याची मागणी केलेली. यात आमची काही एक चूक नाही असं या पुस्तकातील प्रश्न संपादित करणाऱ्या व्यक्तीचं म्हणणं आहे. ज्यावेळेस 2 मे रोजी SRPFचा पेपर झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे कॉल आणि मेसेज आम्हाला यायला लागले की तुमचा जो पेपर होता तो त्यातले 1 ते 85 प्रश्न जसेच्या तसे आलेले, जे आमचे विद्यार्थी होते त्यांना नक्कीच त्याचा फायदा झालेला असणार आहे. मी स्वतः एकदा क्रॉस चेक करून बघितलं तर यातले 1 ते 85 हा खुणा मी स्वतः केलेला आहे. तर 1 ते 85 प्रश्न हे जसे तसे होते. हे कळायला मी आमच्या सोशल मीडियावरून ती माहिती विद्यार्थ्यांना दिली. नंतर बघूया, तामिळनाडूमध्ये TVK सरकार स्थापनेसाठी 7 मेची तारीख विचाराधीन आहे. सूत्रांच्या माहितीनुसार याबाबतचा अंतिम निर्णय पुढील एका दिवसात घेतला जाऊ शकतो. पक्ष नेतृत्व सातत्याने बैठका घेत असून संभाव्य सहयोगींशी चर्चा सुरू आहे. सरकार स्थापनेबाबत लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. आणि आता रायगडच्या संदर्भातली एक महत्त्वाची बातमी समोर येताना दिसते. ही बातमी अशी आहे की रायगडच्या पालकमंत्री पदावरनं पुन्हा एकदा रस्सीखेच जी ती सुरू झाली आहे. म्हणजे रायगडमधील राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील वाद आता अखेर संपुष्टात आला असं आपण म्हणूयात. आमच्यातील कटुता दूर झाली असं महेंद्र थोरवे यांनी म्हटलंय. त्यामुळे नेमकं घडलं तरी काय, कारण यापूर्वी पालकमंत्री कोण यावरनं एकमेकांवरती टीका करणारे नेते आता अचानक या ठिकाणी आमच्यात सगळं मिटल्याचं कसं काय बोलायला लागले, हा देखील एक प्रश्न आहे. आमच्यातील वाद कटुता दूर झाली असून राज्यात 3 पक्ष एकत्र विकास कामं करतायत. तसे आम्ही तिन्ही पक्ष एकत्र येऊन जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधणार आहोत. याशिवाय रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा लवकरच सुटणार असल्याचं शिंदे सेनेचे आमदार महेंद्र थोरवेंनी म्हटलंय. माझ्या मते आता राज्यामध्ये शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीचं सरकार या ठिकाणी आहे. मधल्या काळामध्ये शिवसेनेमध्ये आणि राष्ट्रवादीमध्ये जे काही मतभेद जिल्ह्यामध्ये झालेले होते या संदर्भात थोडी आता तटकरे साहेब स्वतः शिंदे साहेबांशी बोलले आहेत. त्यामुळे थोडीशी या कटुतामध्ये थोडीशी शिथिलता आलेली आहे. आम्हाला सुद्धा शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की आपल्याला संघर्ष अशा पद्धतीने आता पुढील काळामध्ये करायचा नाही. त्यामुळे राज्यामध्ये जे काय आज 3 पक्ष एकत्रपणे येऊन चांगलं काम सुरू आहे. आणि आता एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज अशी आहे बघा, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष या ठिकाणी जर आपण बघितलं, एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज अशी की सुधाकर घारे 2 दिवसांपासून नॉट रिचेबल आहेत. ते नेमके कुठे आहेत हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. सुधाकर घारे हे 2 दिवसांपासून नॉट रिचेबल असल्यानं कर्जत मतदारसंघात कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाल्यानं विविध तर्कवितर्क निर्माण झाले. राष्ट्रवादी पक्षातील सुरू असलेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर या घटनेकडे गंभीरतेने पाहिलं जाते. दरम्यान कर्जत खालापूर मतदारसंघातील एका पक्षप्रवेश सोहळ्यातही घारे यांची नाराजगी दिसून आली होती. त्यामुळे त्यांच्या नॉट रिचेबल होण्यामागे नेमकं कारण काय याकडे सर्वांचं लक्ष लागलं. या सर्व घडामोडींमुळे रायगडमधील राष्ट्रवादीच्या राजकारणात पुढील काही दिवसात मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जाते. महेंद्र थोरवे आणि सुनील तटकरे यांच्यातील वाद जगजाहीर होता. मात्र थोरवे यांनी एका कार्यक्रमात सुनील तटकरे आणि आमचे वाद संपुष्टात आले असून आम्ही सोबत काम करणार असल्याचं म्हटलंय. तर गोंदिया जिल्ह्यात पावसाचं तुफान बॅटिंग जी ती बघायला मिळते. पावसाची वादळी वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी बरसल्यात तर अनेक ठिकाणी गारांचा पाऊस झालाय. यामुळे नागरिकांची तारंबळ उडाली आहे. दरम्यान नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला.